नमस्कार, मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे। आज आपण टाचदुखी आणि आयुर्वेद याविषयी थोडक्यात बोलणार आहोत। आता गुडघेदुखीनंतर सगळ्यात जास्त रुग्णांची संख्या कुठली असते तर टाचदुखी। बऱ्याच जणांना टाचदुखी ही वारंवार सतावत असते। आता टाचदुखी ही पाहण्यापूर्वी ती टाचदुखी कशामुळे होते हे अगोदर पाहावं लागेल। संधिवाताच्या बऱ्याचशा तक्रारीमध्ये टाचदुखी ही असते। दुसरा म्हणजे मधुमेह म्हणजे डायबिटीसच्या लोकांमध्ये साखर वाढल्यानंतर सुद्धा टाचदुखीचा त्रास हा बऱ्याच जणांना होत असतो। तिसरं म्हणजे टाचेचं हाड बऱ्याच जणांचं वाढलेलं असतं। चौथं, जी लोक बऱ्याचशा प्रमाणात दारू किंवा अल्कोहोलचं सेवन त्याचबरोबर मांसाहाराचं सेवन अत्याधिक प्रमाणात करत असतात तर त्यांच्यामध्ये सुद्धा ही टाचदुखी ही प्राधान्याने दिसत असते। त्याचप्रमाणे कोणाला कुत्रा, मांजर, गांधील माशा अशाचा चावा हा कधीतरी झालेला असतो आणि ह्या चाव्यानंतर बऱ्याच जणांच्या टाच दुखायला सुरुवात झालेली असते। ही काही मोजकी कारण टाचदुखीमध्ये प्राधान्याने दिसत असतात। त्याचबरोबर बऱ्याच जणांचं वजन वाढलेलं असतं, त्या लोकांच्या मध्ये सुद्धा टाचदुखी ही तक्रार ही वारंवार येत असते। आता टाचदुखी आणि आयुर्वेद त्याच्यावरती घरगुती काय उपचार करता येतील का, तर हे अगोदर सगळ्यात अगोदर पाहूया। परंतु हे घरगुती उपचार करण्याअगोदर तुमची टाचदुखी ही फार कमी प्रमाणात असेल किंवा नुकतीच सुरुवात झालेली असेल, त्या टाचदुखीमध्ये त्या टाचदुखीबरोबर दुसऱ्या काही आजाराची लक्षणं असतील तर तुम्हाला तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवून त्याच्यावरती ट्रीटमेंट घ्यायला लागेल। परंतु ही थोडक्या स्वरूपाची असेल तर आयुर्वेदामध्ये त्याच्यात अतिशय चांगल्या प्रकारच्या ट्रीटमेंट सांगितलेल्या आहेत। तर पहिलं सगळ्यात महत्वाची ट्रीटमेंट म्हणजे टाचदुखी सुरू झाली की आपण आयुर्वेदात कुठल्याही दुखीला तेल लावायला सांगतो। तर तेल लावावं, हलकसं कोमट तेल लावावं, हलकसं मसाज करावं आणि त्याच्यानंतर हलकासा गरम शेक घ्यावा। आता हे तेल कुठलं असावं? खोबरेल तेल चालेल, तिळाचं तेल चालेल, सहचरादी तेल चालेल, महानारायण तेल चालेल किंवा धानवंतर तेल चालेल। ह्यापैकी एखादं तेल आणावं आणि त्या तेलाने हलकसं मसाज करून त्याचा शेक घ्यावा। दुसरं म्हणजे आयुर्वेदामध्ये एरंड तेल, एरंडाचं तेल हे सेवन म्हणजे आठवड्यातनं एकदा ते दोनदा रिकाम्या पोटी म्हणजे पहाटेच्या अनुशापोटी 4 ते 5 वाजता 1 ते 2 चमचा आठवड्यातून एकदा ते दोनदा हे एरंडाचं तेल गरम पाण्यावर जर घेतलं तर त्याचा सुद्धा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय। हे जर सकाळी शक्य होत नसेल एरंड तेल घ्यायचं तर रात्री झोपताना 1 ते 2 चमचे एरंड तेल गरम पाण्यातून घेतलं तरी सुद्धा चालेल। ह्याचा उपयोग म्हणजे शरीरातला वात कमी होतो आणि इनडायरेक्टली तुमची टाचदुखी ही राहत असते। त्याचबरोबर तुमचं पोटही चांगल्या पद्धतीने साफ होत असतं। त्याचप्रमाणे तिसरा उपचार जो आहे तर एरंडाची पानं सर्रास सगळीकडे मिळतात, तर ती पानं आणावी, तव्यावरती तेल टाकून त्या पानं गरम करावी आणि ती पानं सोसवेल अशी तुमच्या टाचेवरती बांधावी। त्याचा सुद्धा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय। त्याचप्रमाणे गुळवेलीचा काढा जर घेतला म्हणजे गुळवेल त्यालाच अमृत असं म्हटलेलं आहे, अनुशापोटी जर साधारण 2 ते 3 महिने जर घेतला तर त्याचा सुद्धा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय। आवळ्याचा ज्यूस जर सकाळी म्हणजे तो ज्यूस हा सकाळी घरातल्या घरी काढलेला असावा आणि त्या ज्यूसचं जरी सेवन केलं तर त्याचा सुद्धा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय। त्रिफळाचं चूर्ण सकाळी अनुशापोटी गरम पाण्याबरोबर 1 ते 1.5 चमचा जर घेतलं तर त्याचा सुद्धा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय। ही काही घरगुती उपचार सांगितलेले आहेत। परंतु तुमचा आजार मोठा असेल तर तुमच्या जवळचे जे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांना तुम्ही तुमची सगळी तब्येत दाखवून त्याच्यानुसार आयुर्वेदामध्ये जलकौचरण नावाचा एक उपचार सांगितलेला आहे म्हणजे लीच ट्रीटमेंट। तर त्या लीचचा जर उपयोग किंवा त्या ट्रीटमेंटचा जर उपयोग तुम्ही जर करून घेतला तर तुमची टाचदुखी ही अतिशय चांगल्या वेगामध्ये खूप क्विक रिझल्ट या लीच ट्रीटमेंटमध्ये मिळत असतात आणि तुमची टाचदुखी ही राहायला मदत होत असते। त्यामुळे ही ट्रीटमेंट तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडून जर घेतली तर तुम्हाला त्याचा नक्की चांगला फायदा होईल। धन्यवाद।